येस सर. ओके. सो सगळ्यात अगोदर आपण काय स्टडी केलं बघा ह्या चॅप्टरमध्ये. सगळ्यात अगोदर आपण स्टेटमेंट काय असतं ते स्टडी केलं, बरोबर. स्टेटमेंटमध्येच आपण टाईप ऑफ सेंटेन्सेस पण बघितले. सो याला तुम्ही असंही लिहू शकता की आपण सगळ्यात अगोदर स्टडी केलं टाईप ऑफ सेंटेन्सेस, आहे का नाही. आणि ह्या टाईप ऑफ सेंटेन्सेसमध्ये काही सेंटेन्सेस बघा स्टेटमेंट असतात. जे स्टेटमेंट असतात ते स्टेटमेंट कोणते असतात तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस किंवा असरेटिव्ह सेंटेन्सेस. ओके. आणि कोणकोणते स्टेटमेंट नसतात, नॉट अ स्टेटमेंट. येस, सांगा मला स्टेटमेंट कोणकोणते नसतात, आठवते का तुम्हाला? कालच पेपर दिलाय आपण. Imperative sentence, exclamatory sentence, interrogative sentence. बरोबर. इम्परेटिव्ह, एक्सक्लामेटरी. मला एक एक एक्झाम्पल सांगा. एक इम्परेटिव्ह सेंटेन्सचं एक एक्झाम्पल, एक्सक्लामेटरीचं एक एक्झाम्पल आणि इंटरोगेटिव्हचं एक एक्झाम्पल. Please open the window. Exclamatory sir, how lucky I am. And करेक्ट. interrogative, what are you doing? व्हॉट आर यू डुईंग. येस. ओके. बाकीच्यांनी पण आहे का? इम्पेरेटिव्ह जे सेंटेन्स आहे बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये काय असतं, याच्यामध्ये रिक्वेस्ट, ऑर्डर, ठीक आहे ना. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये काय काय येतं, रिक्वेस्ट येते आहे, त्यानंतर ऑर्डर येते आहे, बरोबर. रिक्वेस्ट असणार आहे, ऑर्डर असणार आहे, आणि अजून काय बघा याच्यामध्ये सजेशन्स आहेत एक्सेट्रा. हे सगळे कशामध्ये येतात तर इम्पेरेटिव्हमध्ये येतात. एक्सक्लामेटरीमध्ये काय येतं, इमोशन. ओके, तुमचे इमोशन्स किंवा एक्साइटमेंट, हाऊ लकी आय एम, ठीक आहे ना. त्यानंतर ओ माय गॉड, हे येतं बघा एक्सक्लामेटरी सेंटेन्सेसमध्ये. त्याला एक्साइटमेंट. आणि इंटरगेटिव्ह खूप सोपं आहे. इंटरगेटिव्ह म्हणजे काय, तुम्ही डायरेक्ट समोरच्याला काहीतरी क्वेश्चन्स विचारताय, ते इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस. ओके. सो हे झालं बघा तुमचं पहिलं जे स्टेटमेंट नाही. दिस इज अ सेकंड, दिस इज अ थर्ड. आणि फोर्थ वन कोणतं असतं रे? Open sentence. करेक्ट. फोर्थ वन असतं ओपन सेंटेन्सेस. ओके. ओपन सेंटेन्सचं एखादं एक्झाम्पल. ओपन सेंटेन्स आपण कसं डिसाईड करतो, याचे ट्रू और फॉल्स दोन्ही पण व्हॅल्यू असतील. करेक्ट, बरोबर. एखादं एक्झाम्पल सांगा रे ज्याच्यात व्हॅल्यू दोन्ही पण असू शकतात, ट्रू और फॉल्स, असं एखादं सेंटेन्स तुम्हाला जे आठवेल ते. एनीवन. Virat Kohli is best cricketer. करेक्ट. विराट कोहली इज अ बेस्ट क्रिकेटर. हे एक सेंटेन्स आहे बघा. काही लोकांना वाटेल आहे, काहींना वाटणार नाही. सो दोन्ही पण ट्रूथ व्हॅल्यू येतात, ट्रू पण येईल, फॉल्स पण आलं. आणि किंवा एखादं इक्वेशन समजा x+4 = 9, जोपर्यंत तुमचा हा एक्स डिफाईनच नाही आहे तोपर्यंत ते काय झालं, ओपन सेंटेन्स झालं. ओके, बरोबर. नेक्स्ट आपण काय स्टडी केलं बघा याच्यामध्ये, पुढचा पार्ट आपण स्टडी केला कंपाऊंड स्टेटमेंट्स. कंपाऊंड स्टेटमेंट्स, सिम्पल स्टेटमेंट्स ज्यावेळेस तुम्ही जॉईन केले बघा त्याने कंपाऊंड स्टेटमेंट तयार झाले. सो त्यासाठी आपण कनेक्टिव्ज वापरले. काय वापरले आपण, कनेक्टिव्ज वापरले, बरोबर. मग आता मला सांगा वन बाय वन कनेक्टिव्ह काय काय होते. पहिला कोणता कनेक्टिव्ह वापरला आपण, अँड, बरोबर. याला काय म्हणतात रे अँड कनेक्टिव्हला, Conjunction. कंजंक्शन. याचा सिम्बॉल इन्व्हर्टेड व्ही, बरोबर आहे. ओके. आणि याला मी लक्षात कसं ठेवायला लावलं, याचा ट्रूथ टेबल. हिंट पॉईंट काय याचा, दोन्ही जर ट्रू असतील तर तुमचा आन्सर काय असतं, ट्रू, अदरवाईज आन्सर फॉल्स. सेकंड काय बघितलं आपण, ऑर. सांगा ऑरचं, Disjunction. डिसजंक्शन, बरोबर. याचा सिम्बॉल काय डायरेक्टली व्ही आहे, बरोबर. सांगा याचा हिंट पॉईंट काय लक्षात ठेवायला सांगितलं मी तुम्हाला, फॉल्स If ऑर both are फॉल्स. false, then दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर काय असतं तुमचं, फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू. तिसरं सगळ्यात सिम्पल, निगेशन, बरोबर. निगेशन म्हणजेच तुमचा नॉट. ओके, त्याला ह्या सिम्बॉलने आपण त्याला डिनोट करतो, जे तुम्ही सिमिलर याला वापरलं होतं बघा 8वी-9वीला असताना. नंबर फोर्थ, इम्प्लिकेशन. ठीक आहे, म्हणजे कोणतं सेंटेन्स आपलं, इफ अँड देन. इफ आणि देन याला म्हणतो आपण इम्प्लिकेशन, बरोबर. मग इम्प्लिकेशन मध्ये सांगा रे मला, इम्प्लिकेशनचा सिम्बॉल काय आहे, one-headed arrow. वन हेडेड ॲरो, बरोबर. आणि याचा आपला हे पॉईंट कोणता आहे मला सांगा, जो मी तुम्हाला सांगितला की तुम्हाला ते लक्षात True, ठेवायचं false, आहे. false. पहिला ट्रू, इम्प्लिकेशन. दुसरा फॉल्स, याचा आन्सर काय असतं, ऑलवेज फॉल्स, अदरवाईज ट्रू. आणि नंबर 5 मध्ये आपण इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ याला काय म्हणतात, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन. ओके.
आणि याचा सिम्बॉल आहे बघा 2 हेडेड ॲरो. करेक्ट. याचा हिंट पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे, दोन्ही ट्रू असतील तर आन्सर ट्रू, बरोबर, आणि दोन्ही फॉल्स असतील तरी पण आन्सर काय असतं याचं ट्रू असतं. हे हिंट तुम्हाला सांगितलं होते बघा ट्रूथ टेबलमध्ये. सो हे आपण बघितलं मग कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये. त्यानंतर मग यांची आपण स्टेटमेंट ट्रू आहे, फॉल्स आहे, कंपाऊंड स्टेटमेंट कसे बनवायचे असे नंबर ऑफ एक्झाम्पल आपण स्टडी केले, बरोबर. त्यानंतर आपण काय स्टडी केलं बघा याच्यामध्ये पुढचा पार्ट आपण स्टडी केला लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके. मग लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये समजा तुम्हाला एखादं स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे, समजा मग यामध्ये आपण डी मॉर्गनचा लॉ प्रूव्ह केला, म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल टू काय असतं, हे निगेशननी थसवाडके ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतं आहे. सो निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ओके. म्हणजे याचा येणारा ट्रूथ टेबल आणि ह्या स्टेटमेंटचा येणारा ट्रूथ टेबल हे सेम असतं. याला आपण काय म्हणतो, लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणतो. मग आपण याच्यावरून 3 टाईप बघितले बघा स्टेटमेंटचे, 3 टाइप्स ऑफ स्टेटमेंट्स बघितले आपण, बरोबर, अकॉर्डिंग टू द लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल. एनीवन सांगा पहिला कोणता टाइप बघितला रे आपण, टोटोलॉजी. टॉटोलॉजी. करेक्ट. सांगा रे टॉटोलॉजी मध्ये काय असते कन्सेप्ट, डेफिनेशन नाही लागते मला, कन्सेप्ट लागते. काय असते कन्सेप्ट, ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम इज ट्रू. ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ट्रू, बरोबर, सगळे ट्रू येतील. हां, दुसरं काय बघितलं एनीवन, कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन. करेक्ट. कॉन्ट्राडिक्शन मध्ये काय असते कन्सेप्ट, ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर फॉल्स. ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर फॉल्स असतात. करेक्ट. तिसरं आपण याच्यामध्ये बघितलं कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सी मध्ये काय असतं, एक तर ट्रू असतील किंवा फॉल्स असतील, मिक्स म्हणू आपण त्याला डायरेक्ट, आहे ना. ट्रू फॉल्स लिहिण्याऐवजी काय लिहू आपण, त्याला मिक्स लिहू. ही सिंपल कन्सेप्ट होती, मिक्स टाईपचे असतात. हे आपण 3 टाईप्स बघितले. नेक्स्ट कन्सेप्ट आपण स्टडी केली ह्या चॅप्टरमध्ये, दॅट इज अ ड्वेल. ड्वेल स्टेटमेंट सगळ्यात सिंपल बघा, हे खूपच सिंपल आहे. ड्वेलमध्ये काय होत असतं, अँडला कशाने रिप्लेस करायचं आहे, ऑर ने, बरोबर, आणि ऑरला कशाने रिप्लेस करायचं आहे, अँडने. मी असं दाखवतो नाही का, व्हाईस वर्सा तुमचं केमिकल रिॲक्शनमध्ये असतं बघा असे ॲरो, अँडचं ऑर होणार, ऑरचं अँड होणार, बरोबर. आणि ट्रू टॉटोलॉजीला आपण कशाने दाखवतो रे, सिम्बॉल स्मॉल टी. टॉटोलॉजीचं काय चेंज होईल, कॉन्ट्राडिक्शन, आणि कॉन्ट्राडिक्शनचं काय होईल, टॉटोलॉजी, बरोबर आहे. मला सांगा निगेशन चेंज होतं का याच्यामध्ये, नाही. निगेशन डज नॉट चेंज. ओके, निगेशन चेंज होणार नाही. आणि लास्ट आपण 7वा पॉईंट याच्यामध्ये बघितला होता, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स, बरोबर. मग निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आपण काय काय बघितलं याच्यात, तर सगळ्यात पहिलं बघितलं आपण निगेशन ऑफ कंजंक्शन. सांगा ना निगेशन ऑफ कंजंक्शन काय असतं, हा डी मॉर्गन्स लॉ आहे, बरोबर. निगेशननी ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे, निगेशन ऑफ पी, अँडचं काय होणार, ऑर निगेशन ऑफ क्यू. मग लॉजिकली मला सांगा निगेशन ऑफ पी ऑर क्यूचं आन्सर काय होतं मग आपलं, एनीवन, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ओके. हे बघा इथं तुमचं अँड स्टेटमेंट होतं, ते ऑर झालं, इथं ऑर होतं, ते अँड झालंय. करेक्ट. नंबर 3 निगेशन ऑफ पी, दोन्ही निगेशन असल्यावरती पी, आन्सर पी. आणि 2 खूप इम्पॉर्टंट, मी तुम्हाला IMP करून दिलेलं आहे बघा, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, पी इम्प्लिकेशन क्यू. याला कसं लक्षात ठेवायचं आहे, पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज, पहिलं म्हणजे पी ॲज इट इज अँड निगेशन ऑफ क्यू. सेकंडचं काय घ्यायचं आहे बघा, इथं निगेशन घ्यायचं आहे. ओके. आणि सेकंड डबल इम्प्लिकेशन, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. येस एनीवन, याचं काय होईल मग, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड मध्ये ऑर, सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ पी. सो एवढे आपण 6-7 पॉईंट आत्तापर्यंत स्टडी केलेले होते. ज्यांचं आज पहिलं लेक्चर आहे किंवा ज्यांचं मिस झालं आहे त्यांना त्या नोट्स वगैरे शेअर केल्या जातील किंवा आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. ओके. सध्या तुम्ही तुमचे मेल ID जर दिलेले असेल तर तुम्हाला ते व्हिडिओज पण बघता येतील बघा. ओके. सो पुन्हा एकदा रिक्वेस्ट सगळ्यांना, तुम्ही तुमचे मेल ID मला द्या, कारण तुमचं पूर्ण नाव, ठीक आहे, मोबाईल नंबर आणि मेल ID या 2 गोष्टींवर तुम्हाला यूट्यूबचा ॲक्सेस भेटेल, आपल्या लेक्चरचा ॲक्सेस राहतो आणि एक्झाम पण देता येते आपल्याला. ओके. जे न्यू आहेत त्यांनी तेवढं करा.
तुम्हाला ज्यांचा कॉल आला होता त्यांच्याकडे दिले असं तरी चालतील, ते मला ते सेंड करतील, किंवा डायरेक्ट माझा नंबर आहे बघा त्या मेसेजमध्ये, तुम्ही मला पाठवलं तरी चालेल. ओके, सो आज आपल्याला स्टडी करायचं आहे वन इम्पॉर्टंट टॉपिक. 3 मार्काचा क्वेश्चन असतो बघा याच्यावरती तुम्हाला स्टेट बोर्डला, आणि 2 मार्काचा क्वेश्चन असतो आपल्या CET-ला. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, मेक इट IMP. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. खूप सिम्पल आहे बरं का. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह याच्यामध्ये कन्सेप्ट फक्त समजून घ्या की होतं आहे काय. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला एक गिवन स्टेटमेंट असणार आहे. गिवन स्टेटमेंट तुम्हाला गिवन स्टेटमेंट दिलं आहे. P एक स्टेटमेंट आहे, इम्प्लिकेशन Q. गिवन स्टेटमेंट तुम्हाला ऑलवेज इम्प्लिकेशनच्या फॉर्ममध्ये असेल, म्हणजे P इम्प्लिकेशन Q दिलं आहे. ओके, कोणतं एखादं स्टेटमेंट तुम्हाला एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करणारच आहे. सो तुम्हाला काय दिलं की एक इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट दिलं, P इम्प्लिकेशन Q. याचं तुम्हाला काय काय फाइंड आउट करायचं आहे. याचं आपल्याला फाइंड आउट करायचं सगळ्यात पहिलं कॉन्व्हर्स, ठीक आहे. नेक्स्ट फाइंड आउट करायचं आपल्याला याचं इनव्हर्स, आणि नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. करेक्ट. सो सगळ्यात पहिलं येतं मग कॉन्व्हर्स. काय होतंय प्रत्येक स्टेटमेंटमध्ये तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. कॉन्व्हर्समध्ये काय होणार आहे, आता हा P इम्प्लिकेशन Q आहे. सो यामध्ये Q आणि P यांची पोझिशन काय होती आहे, इंटरचेंज. म्हणजेच अगोदर येणार Q इम्प्लिकेशन P. ओके, म्हणजे गिवन स्टेटमेंटचं जर तुम्ही Q आणि P जर चेंज केला तर याला म्हणतो आपण कॉन्व्हर्स स्टेटमेंट. आता लक्षात, कॉन्व्हर्समध्ये काय झालं, गिवन स्टेटमेंट फक्त काय केलं आपण, Q आणि P यांच्या पोझिशन चेंज केल्या. आपलं स्टेटमेंट इम्प्लिकेशनच्या फॉर्ममध्येच आहे. हा, इम्प्लिकेशन चेंज होत नाही आहे. नेक्स्ट पुढचं आहे इनव्हर्स. आता इनव्हर्स स्टेटमेंट, इनव्हर्स स्टेटमेंट तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं, आपल्याला गिवन स्टेटमेंट. ओके, सगळं काही चेंज करतो आपण गिवन स्टेटमेंटला. कॉन्व्हर्समध्ये मी काय केलं, Q आणि P दोघं इंटरचेंज झाले. इनव्हर्स स्टेटमेंटला काय होणार आहे, फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट याचं घ्यायचं आहे तुम्हाला निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ P इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ Q. म्हणजे तुम्ही काय केलं, P आणि Q दोघांचं पण काय घेतलं, निगेशन घेतलं, मध्ये इम्प्लिकेशनचं साईन आहे. हे झालं तुमचं इनव्हर्स स्टेटमेंट. ओके, आणि लास्ट कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय करायचं आहे, आता जे तुम्ही निगेशन ऑफ P इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ Q केलं ना, तर हे काय करायचं तुम्हाला इंटरचेंज करायचे. इंटरचेंज म्हणजे काय होणार, अगोदर आता निगेशन ऑफ Q इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ P. ठीक आहे. गिवन स्टेटमेंट होतं तुम्हाला P इम्प्लिकेशन Q, हे तुमचं गिवन स्टेटमेंट होतं. तुम्ही काय केले, हे दोघं इंटरचेंज केले P आणि Q, तर तुम्हाला काय भेटलं, कॉन्व्हर्स स्टेटमेंट पहिलं. त्यानंतर तुम्ही गिवन स्टेटमेंटला निगेशन केलं, म्हणजे निगेशन ऑफ, निगेशन म्हणजे तुम्ही स्टेटमेंटचं निगेशन करताय, पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचं नाही. म्हणजे Pचं निगेशन, निगेशन ऑफ P, आणि Qचं निगेशन, निगेशन ऑफ Q. आणि ज्यावेळेस तुम्ही हे दोघं इंटरचेंज करताय परत, Qची जागा Pला, Pची जागा Qला, तर याला म्हणतात काय, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, समजलंय. आता चला आपण एक्झाम्पल घेऊया, आणि मी एक्झाम्पल एक्सप्लेन करतो, मग आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, काही CET-ला आलेले क्वेश्चन्स, काही बोर्ड क्वेश्चन आलेले क्वेश्चन्स. ठीक आहे. सो याच्यावरती तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन असतो. हा, जर बोर्डाला जर क्वेश्चन आला तर 3 मार्काला, CET-चा प्रत्येक क्वेश्चन तुमचा 2 मार्काला असतो. करेक्ट. चला, एक्झाम्पल फर्स्ट. एक्झाम्पल फर्स्ट. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, if Smita is intelligent, then she will join medical. Then she will join medical. ओके, आता तुम्हाला बोर्ड एक्झामला आन्सर लिहायचं आहे कसं बघा, एकदम डिटेलमध्ये. आता हे बघा, तुम्हाला सगळ्यात अगोदर कनेक्टिव्ह तो भेटलाय बघा. कनेक्टिव्ह काय आहे, इफ आणि देन आहे. इफ आणि देन म्हणजे इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे, बरोबर. इथं आपण बघितलं ना, इम्प्लिकेशन टाईप ऑफ स्टेटमेंटमध्ये इफ देन जर आला तर ते काय असतं, इम्प्लिकेशन असतं. हे बघा इथं. ओके, इफ देन आला तर त्याला काय म्हणतो आपण, इफ देन आला तर इम्प्लिकेशन, बरोबर. ओके, आता अगोदर काय करायचं, लेट. आपण आता आन्सर स्टार्ट केलं नाही बरं करा.
आता लिहायचं कसं बघा. सो लेट अगोदर पी. पी म्हणजे माझं पहिलं स्टेटमेंट. सांगा एनिवन पी स्टेटमेंट काय लिहू, म्हणजे आपले सिम्पल स्टेटमेंट 2. Smita is intelligent. स्मिता इज इंटेलिजंट. करेक्ट. क्यू. येस बोला, क्यू काय लिहिणार. Smita will join medical. बरोबर, शी She कोण will. इथं स्मिता आहे. सो स्मिता विल जॉईन मेडिकल. बरोबर. मग आता याचं सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लिकेशन क्यू, कारण इफ आणि देन आलेलं आहे. बरोबर, इफ आणि देन आल्यामुळे ते काय आलं, पी इम्प्लिकेशन क्यू झालं. मला याचं काय फाइंड आउट करायचं आहे, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्समध्ये काय करायचं आहे, कॉन्व्हर्समध्ये ओके वन बाय वन आता बघून समजून घ्या. पहिलं स्टेटमेंट असणार आहे माझं कॉन्व्हर्स. अगोदर मी सिम्बॉलिक फॉर्म लिहितो कॉन्व्हर्सचा. कॉन्व्हर्समध्ये पी आणि क्यूचं इंटरचेंज झालं, म्हणजे काय झाला, हा क्यू इम्प्लिकेशन पी झाला. करेक्ट आहे. म्हणजे क्यूचं स्टेटमेंट तुम्हाला आधी लिहायचं आहे, पण हे इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनचा मिनिंग तुमच्यामध्ये कनेक्टिव्ह जे येणार आहे बघा, तो कोणता असणार आहे, इफ आणि देन. म्हणजे तुमचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट काय तयार होईल, इफ. इफ का बरं दिला, इम्प्लिकेशन आहे. हां, इफ सांगा. अगोदर क्यू स्टेटमेंट लिहायचं. अगोदर कोण आलं इथं, अगोदर आलाय तुमचा क्यू. सो क्यू स्टेटमेंट आधी लिहायचं आहे. सो इफ स्मिता, कसं लिहिणार सांगा रे आता. इफ स्मिता थोडंसं इंग्लिश ग्रामर पण लागेल ना आपल्याला. जॉईन्स ओके, विल लिहिता येणार नाही तर डायरेक्टली लिहा. इफ स्मिता जॉईन्स मेडिकल. तुम्ही म्हणता सर मी जर एक्झामला विल जर लिहिलं तर ओके, काय अडचण नाही बघा. आपल्या मॅथ्समध्ये इंग्लिश ग्रामर थोडी कोणी चेक करणार एवढं. बट तुम्हाला जर 100 आउट ऑफ 100 जर घ्यायचे बघा, मग अशा ठिकाणी ते मार्क्स तुमचे कमी करतात. आलं लक्षात. सो इफ स्मिता जॉईन्स मेडिकल. ओके, झालं क्यू स्टेटमेंट. आता पी. मग क्यू लिहायच्या अगोदर काय लिहायचं, मला इथं देन लिहायचं. इफ आणि देनला विसरायचं नाही. तुम्ही इम्प्लिकेशनमध्ये लिहिताय सगळं. सो देन, हां देन काय होईल सांगा बघा. इफ स्मिता जॉईन्स मेडिकल देन सांगा पुढं. आता स्मिताच्या ऐवजी काय लिहा इथं, शी लिहा. शी इज इंटेलिजंट. शी इज इंटेलिजंट. हे झालं बघा कॉन्व्हर्स. क्यू आणि पी फक्त मी काय केला, इंटरचेंज केला. समजलं हे. आता दुसरं इनव्हर्स. इनव्हर्सचं सिम्बॉलिक फॉर्म काय असतो, पहिल्याचं निगेशन इम्प्लिकेशन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. दोघांना नॉट लावायचं आहे आता. बघा पी स्टेटमेंट काय, स्मिता इज इंटेलिजंट. मग सांगा रे याचं निगेशन काय होईल, नॉट लावायचं फक्त. इफ यस एनीवन स्मिता Smita is इज not नॉट intelligent. इंटेलिजंट. बरोबर, स्मिता इज नॉट इंटेलिजंट. काय आला याच्यामध्ये, नॉट आला, कारण निगेशन दिलं ना आपल्याला त्यांनी. आता इज नॉट इंटेलिजंट. येस. आता काय लिहायचं आहे, Then she will not join medical. करेक्ट. देन शी विल नॉट, परत नॉट आला, जॉईन द मेडिकल. ती परत जॉईन नाही करू शकत मेडिकलला. ठीक आहे, सॉरी विलला नाही, नॉटला. नॉट आला याच्यामध्ये ना एक्स्ट्रा तुमचा. ओके, इफ देन तर आहेच, कारण तुम्ही इम्प्लिकेशन स्टेटमेंट आहे. ओके, फक्त मग काय केलं आपण, दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन केलं. हे झालं बघा इनव्हर्स. समजतं का सगळ्यांना. येस, तुम्ही रिॲक्शन देऊ शकता. Yes, sir. समजत असेल तर. हां ठीक आहे. आता तिसरं राहिलं. तिसरं कोणतं आहे आपलं आता, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बरोबर. सो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये बघा काय करतो आपण. मी अगोदर तुला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहितो. सिम्बॉलिक फॉर्म काय कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा. आता निगेशन ऑफ क्यू, इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ पी, हे दोघं इंटरचेंज केले आपण. बरोबर, इनव्हर्सचे जे होतं निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ क्यू, ते मी आता इंटरचेंज केलं. ओके, येस. सो अगोदर सेकंड स्टेटमेंट सांगा रे. इफ स्मिता, बोला, विल नॉट लिव्ह का डज नॉट लिव्ह रे, कसं लिहिता येईल जर तुम्हाला प्रॉपर ग्रॅमॅटिकल लिहायचं असेल तर.
डज नॉट. करेक्ट. स्मिता डज नॉट. कारण इथं आपण बघा स्मिता जॉईन्स मेडिकल म्हणलंय ना, यस केलेलं आहे बघा इथं कॉन्व्हर्समध्ये. ओके, तुम्ही म्हणता सर मी विल नॉट लिहिलं तर यस, विल नॉट लिहिलं तर तुम्हाला मार्क देतील बघा, त्याच्यात काही अडचण नाही. परत परत एक कंडिशन्स अप्लाय. जर तुम्हाला आउट ऑफ मार्क जर पडत असतील बोर्डाला 100 आउट ऑफ 100, तर ते अशा ठिकाणी मार्क्स तुमचे कमी करतात. ओके, इफ स्मिता डज नॉट जॉईन मेडिकल देन. चला आता निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी काय आहे बघा, पी स्टेटमेंट काय तुमचं, स्मिता इज इंटेलिजंट. दिसतंय का बघा इथं पी, बरोबर. स्मिता इज शी इज नॉट इंटेलिजंट. इंटेलिजंट. शी इज नॉट इंटेलिजंट होईल. देन शी इज नॉट इंटेलिजंट. करेक्ट. सो इथं तुमचा आला डज नॉट, इथं आला नॉट. ओके, इफ आणि देन तर येणारच आहे, कारण हे आपण कोणते स्टेटमेंट बघतोय, दिज आर आवर इम्प्लिकेशन स्टेटमेंट. ओके, समजा सगळ्यांना कसं असणार आता हे 3 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला बोर्डला असतो, 2 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला सीईटीला असतो या टॉपिकवर जर आला तर. ठीक आहे, आणि तुम्ही आता आपण जे घेणार आहे बघा त्यातले 3 क्वेश्चन तर PYQs आहेत. ओके, आपल्या टेक्स्ट बुकमधून डायरेक्ट क्वेश्चन पडतात. सो नेक्स्ट घेऊ का पुढचा क्वेश्चन. सेकंड एक्झाम्पल काय फाइंड करायचं आपल्याला, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सो सेकंड आहे, if surface area decreases, surface area decreases, then pressure increases, then pressure increases. ओके, आता मी आन्सर स्टार्ट करतो. सगळ्यात अगोदर काय करायचं तुम्हाला, इफ आणि देन आलेला आहे बरोबर. इफ आणि देन सोडून राहिलेलं स्टेटमेंट आहे तुमचे 2 सिंपल स्टेटमेंट असतात. मग सरफेस एरिया डिक्रीजेस हे एक स्टेटमेंट आहे, प्रेशर इन्क्रीजेस हे तुमचं दुसरं स्टेटमेंट आहे. मग सांगा रे पी. पी काय लिहू, येस एनीवन. सरफेस एरिया डिक्रीजेस बरोबर, आणि क्यू, क्यू झाला तुमचा प्रेशर इन्क्रीजेस बरोबर. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला पी इम्प्लिकेशन क्यू. आता मला लिहायचं आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सो फर्स्ट कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स मध्ये काय असतं, क्यू आणि पी यांच्यामध्ये इंटरचेंज करायचं, क्यू इम्प्लिकेशन पी करायचं. मग क्यू इम्प्लिकेशन पी काय होईल बघा, क्यू, क्यू काय तुमचा प्रेशर इन्क्रीजेस. ओके, पण अगोदर इफ आणि देन लावायला विसरू नका. अगोदर इफ येईल, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस, देन सरफेस एरिया डिक्रीजेस बरोबर. हे झालं तुमचा इफ, हा झाला तुमचा देन, आणि हे झालं तुमचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट. करेक्ट. नेक्स्ट इनवर्स. चला तुमच्याकडून मला आन्सर लागतील आता. ओके, साक्षी वगैरे आपली सिद्धी बोला. इनवर्स स्टेटमेंट इफ सरफेस एरिया डज नॉट इन्क्रीज. सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू बरोबर का. हां सांगा काय सांगत होता तुम्ही, इफ सरफेस एरिया डज नॉट इन्क्रीज. surface area does not if surface area does not decrease बरोबर. आता मी तुम्हाला याला आणखी एका वेने सांगतो. ठीक आहे, if surface area does not decrease then हां then आता तुमचा क्यू, क्यू काय बघा, प्रेशर इन्क्रीजेस, देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज, प्रेशर डज नॉट इन्क्रीज बरोबर. आता हे स्टेटमेंट तुम्ही अजून कसं लिहू शकता बघा, कारण तुम्ही तर काय केलं, डज नॉट लावलाय बरोबर. आपल्याला फक्त काय करायचं होतं, इथं पी आणि क्यूचं निगेशन लिहायचं होतं. आता
थोडंसं आणखीन थोडं ग्रामॅटिकल जाऊ आपण. आता मला सांगा, डिक्रीजेसचा, बरोबर, आपल्याला डिक्रीजेस हेच करायचं ना, आपल्याला डिक्रीजेसचं काय करायचं, इन्व्हर्स करायचं आहे, म्हणजे निगेशन करायचं आहे थोडक्यात. मग डिक्रीजेसचं म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन स्टेटमेंट काय बोलले, जर मला नॉट नाही वापरायचा तर इनिवन Surface area increases. सरफेस एरिया इन्क्रीजेस, बरोबर. आणि प्रेशर काय होईल इन्क्रीजेसच्या ऐवजी Decrease. डिक्रीजेस. ओके, म्हणजे तुम्ही असले तरी चालतंय, किंवा तुम्ही थोडं स्मार्ट वर्क करून कसं करू शकता याला, की मला माहिती आहे की इन्क्रीजचा अपोजिट डिक्रीज असतो, डिक्रीजचा अपोजिट इन्क्रीज असतो. मग मी डायरेक्ट काय लिहिल, इफ सरफेस एरिया डज नॉट लिहायच्या ऐवजी डायरेक्ट काय लिहिलं मी, सरफेस एरिया इन्क्रीजेस देन प्रेशर डिक्रीजेस. दोघांचा मिनिंग सारखाच आहे, ठीक आहे. इनवर्स मध्ये तुम्ही हे लिहा किंवा हे लिहा. हे काय इम्पॉर्टंट असतं, कारण काय असतं, आपण समजा एकाच वेळी जर गेलो की हा इथं नॉट 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 लावायचं आहे, बट कधी कधी काय होतं सीईटीला मग तो ऑप्शनच नाही आहे, येतं लक्षात. मग तुम्हाला हे माहीत पाहिजे की डज नॉट जर तुम्ही नाही वापरला आणि जर तुम्ही स्टेटमेंटच डायरेक्ट निगेशन करून टाकलं, म्हणजे अपोजिट स्टेटमेंट तुम्ही, ठीक आहे, डिक्रीजच्या ऐवजी इन्क्रीज केलं इथं. ओके, काय चेंज केलं त्याला मी मार्क करतो, डिक्रीजच्या ऐवजी इन्क्रीज झाला, आणि प्रेशर इन्क्रीजच्या ऐवजी काय झाला, डिक्रीज झाला. हे पण तुमचा आन्सर करेक्ट आहे, ठीक आहे. लास्ट वन, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये काय असतं फक्त निगेशन ऑफ क्यू, इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ पी. मग इफ, ठीक आहे, ई पण देन विसरू नका, इफ आणि देन आपला येतोच. तर तुम्ही चुकून ते ई पण देन विसरून जातात सोपा क्वेश्चनला. ओके, इफ हां, पी आता काय निगेशन ऑफ क्यू, प्रेशर डज नॉट इन्क्रीज. अगोदर आपण स्ट्रेट फॉरवर्ड जाऊया. इफ क्यूचं निगेशन प्रेशर, इथं केला मी डज नॉट इन्क्रीज, देन सरफेस एरिया, पी स्टेटमेंट काय तुमचं, सरफेस एरिया डिक्रीजेस. मग हे काय होईल, सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज, बरोबर. इथं डज नॉट लिहिला, इथं डज नॉट लिहिला. ओके, तुमच्या पेपरला असं चेक होतं बघा, लिहिलं का नाही त्यांनी नॉट डज नॉट असं, ठीक आहे. बाकी तुम्ही लिहिणार आहे बरोबर, बाकी तुम्ही चुकणार नाही पुढे. किंवा ऑर आणखीन तुम्ही कसं लिहू शकता याला, डायरेक्ट स्टेटमेंटचंच निगेशन करायचं आहे ना, म्हणजे इफ प्रेशर डिक्रीजेस देन सरफेस एरिया इन्क्रीजेस. सो डायरेक्ट आपण काय केलं, इन्क्रीजचं डिक्रीज करून टाकलं, डिक्रीजचं इन्क्रीज करून टाकलं, अपोजिट घेतलं. ओके, आणि ई पण देन तर आपलं येणारच आहे, इफ देन. ओके, समजलं हे सेकंड पण कळतंय कर सगळ्यांना आपण काय स्टडी करतोय आज. Yes, sir. ओके, पुढचं व्हॅल्यू, आता पुढचं घेऊया आपण एक्झाम्पल. थर्ड वन सिंपल आहे पण, इफ व्होल्टेज increases then current decreases. फिजिक्सचे आहे, ओम्स लॉ. आता मी पूर्ण आन्सर मला तुमच्याकडून लागतंय, ठीक आहे. मी फक्त लिहित जाईन, तुम्ही बोलत चला. सांगा लेट, याच्यामध्ये इफ आणि देन आलंय. सो इफच्या नंतरचं आपलं पहिलं स्टेटमेंट आहे सिम्पल, देनच्या नंतरचं आपलं सेकंड स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. ओके, सो सांगा मला लेट पी काय लिहू रे, Voltage increases. व्होल्टेज इन्क्रीजेस. बाकीचे पण बोलत चला, साक्षी एकटी बोलते मला असं वाटतंय बघा, बाकीच्यांनी पण सांगत चला. ओके, आपलं सेशन आहे काय इंटरॅक्टिव्ह असायला पाहिजे, इंटरॅक्टिव्ह म्हणजे सगळे बोलले तर. त्यामुळे मी आपल्या सेशनला बघा त्या दिवशी एवढा त्रास होत होता, तरी पण मी मायक्रोफोन कोणाचे ऑफ नाही केले, आहे की नाही. कारण काय होतं त्याच्यामुळे बाकीचे जे सिरियसली आन्सर सांगतात ते त्यांनाही मग काही बोलता येत नाही, असं होऊन जातं. एक दिवस मग मला करावं लागलं बघा, ते जास्तच आहे की नाही, अवघड होतं बघा तो.
व्होल्टेज इन्क्रीजेस. सांगा क्यू काय लिहू? Current decreases. करंट डिक्रीजेस. गुड. आले बघा आता सगळ्यांचे आवाज यायला लागले. करंट डिक्रीजेस. ओके. मग सिम्बॉलिक फॉर्म P पी. implication Q. पी इम्प्लिकेशन क्यू. गुड. पहिल्यांदा काय लिहायचं मला आता इथं? कॉन्व्हर्स. ओके. कॉन्व्हर्सचं सिम्बॉलिक फॉर्म क्यू इम्प्लिकेशन पी. मग इफ लिहायला विसरायचं नाही. इफने स्टार्ट होणार आहे. सांगा क्यू काय होईल मग? स्टेटमेंट सांगा डायरेक्ट. मी लिहित चालतो. If current decreases, then voltage If increases. current decreases, If current decreases, then voltage increases. करेक्ट. हे झालं पहिलं कॉन्व्हर्स. नेक्स्ट इनव्हर्स. ओके. याच्यामध्ये फक्त आपण इफ देन लावतो आहे का नाही, आणि दोन स्टेटमेंट आपले इंटरचेंज करतो इफ देन. नेक्स्ट इनव्हर्स. इनव्हर्सचं सिम्बॉलिक फॉर्म काय असतो? निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. सो इफने स्टार्ट होणार. सो इफ पीचं If निगेशन voltage decreases, then current increases. ओके. म्हणजे तुम्ही डज नॉट वापरत नाहीये. गुड. इफ व्होल्टेज डिक्रीजेस, देन करंट इन्क्रीजेस. ठीक आहे. उलट केलं मी डायरेक्ट. अपोजिट स्टेटमेंट झाले तयार ते मग आपले. म्हणजे इथं त्यांनी मला डायरेक्टली काय सांगितलं? व्होल्टेज इन्क्रीजच्या ऐवजी डिक्रीज लिहा सर, आणि करंट डिक्रीजच्या ऐवजी डायरेक्ट इन्क्रीजेस. आणि आपला इफ आणि देन तर येणारच आहे. हे मी जे मार्क करतो हे तुमच्यासाठी बरं करे. म्हणजे तुम्ही एक्झामला पण लक्षात ठेवा की कोणत्या वर्डच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. म्हणजे एक्झामिनरचं डायरेक्ट लक्ष दिलं जाईल जर तुमचा पेपर चेकर असेल तो. ओके. 100 आउट ऑफ 100 घेणं साठी तुमचं प्रेझेंटेशन पण तितकंच महत्त्वाचं असतं. नेक्स्ट कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके. याचं ऑर स्टेटमेंट लिहायची गरज आहे का रे मग? नाही ना. आता डायरेक्ट लिहू का कॉन्ट्रापॉझिटिव्ह? मग आता ज्यांना डज नॉट वापरून लिहायचं असेल डज नॉट वापरून लिहू शकता. ठीक आहे. मी वरती त्यामध्ये दोन्ही ऑप्शन सांगितलेत तुम्हाला. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह. Negation of Q implies that negation of P. सो इथं तुमचं काय होणार मग आता? कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये सिम्बॉलिक फॉर्म आहे आपला निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी. सो इफने स्टार्ट होणार क्यूचं निगेशन. क्यू काय आहे तुमचा याच्यामध्ये? करंट डिक्रीजेस. मग काय सांगा? काय लिहू रे इथं? If current increases, then voltage decreases. increases, then voltage decreases. बरोबर लिहितोय का मी? ओके. इफ करंट इन्क्रीजेस, तुम्ही डायरेक्ट इथं इन्क्रीज केलं, इथं डिक्रीज केलं, आणि इथं काय लिहिला तुम्ही? इफ आणि देन लिहिला. मला आन्सर सोपं होतं का नाही? ओके. नेक्स्ट नंबर 5 का 4? किती नंबर झाले आपला? आता 3 झाले वाला होता आहे ना. चौथा नंबर 4. इफ x is less than y, then x square is less than y square असं दिलं बघा त्यांनी. अँड त्यांनी x आणि y डिफाईन केले. x y बिलॉंग्स टू r. x आणि y बिलॉंग्स टू r. ठीक आहे. समजते का काय? हे डिफाईन केलेलं आहे. हे स्टेटमेंटचा पार्ट नाही आहे. म्हणजे एवढं स्टेटमेंट आहे आपलं. मग त्यांनी हे पुढचं जे दिलं ते डिफाईन केलेलं आहे. काय डिफाईन केलं त्यांनी? समजा असं इथं मी क्वेश्चनमध्ये असं येतो, याला कॉमा देऊन डिफाईन केलं. वेअर एक्स अँड वाय असं लिहितो. मग इथं वेअर एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर. ओके. सो सांगा आता मला. इफ आणि देन आलाय. इफ नंतर आपलं पहिलं स्टेटमेंट असतं सिम्पल. देन नंतर आपलं कोणतं स्टेटमेंट असतं? सेकंड असतं. सो लेट पी. सो बोला काय रे पहिलं? पी. X is less than Y. x is less than y. q. X square is less than Y square. x square is less than y square. Good. So
आपला सिम्बॉलिक फॉर्म काय होईल याचा? सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लिकेशन क्यू. बरोबर. आता नाव कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. सो कॉन्व्हर्स मध्ये काय करतो आपण? फक्त क्यू आणि पी चं इंटरचेंज करतोय. सो इफ ने स्टार्ट होणार. बरोबर. अगोदर क्यू स्टेटमेंट. काय क्यू स्टेटमेंट? एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. देन पी स्टेटमेंट काय? एक्स इज लेस दॅन वाय. याच्यामध्ये फक्त इफ आणि देन आला. बरोबर. आता इथं सिम्बॉल आहे बरं का रे. सिम्बॉल्स निगेशन घ्यायचे, खूप सोपं असतंय, है का नाही? आता इनव्हर्स बोला रे. इनव्हर्स मध्ये काय होत असतं? निगेशन ऑफ Negation पी, of P. इम्प्लिकेशन Implication निगेशन negation of ऑफ Q. क्यू. पीचं निगेशन घ्यायचं, क्यूचं निगेशन घ्यायचं. पी काय आहे? एक्स इज लेस दॅन वाय. मग इफ सांगा X is greater than Y, then X square is greater than Y ग्रेटर square. इक्वल टू लिहायचं साक्षी. Greater than equal to. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. मी सिम्बॉलचे तुम्हाला निगेशन लिहून दिलेले आहेत. करेक्ट. हे लेस दॅनचं निगेशन काय असतं? सिम्बॉल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स. इफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, देन बोला एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. बरोबर का? दोन्ही पण लेस दॅन होते, दोघं पण ग्रेटर दॅन इक्वल टू झाले. किंवा ऑर समजा तुम्हाला जर असं लिहायचं नाहीये, तर मग काय करायचे? ओरिजिनल तुमचे सिम्बॉल आहेत ना रे. एक्स इज लेस दॅन वाय हा तुमचा ओरिजिनल सिम्बॉल होता. बरोबर. याच्यावरती फक्त काय करा? कट करा. हा पण निगेशन असतो, हे पण बरोबर आहे. देन एक्स स्क्वेअर इज नॉट लेस दॅन वाय स्क्वेअर. सो दोघांचे वर कट केलं. कट केला म्हणजे तुम्ही त्याला नॉट लिहिताय थोडक्यात. ओके. दोघांपैकी तुम्हाला जे वाटेल, जे तुम्हाला सिम्पल आहे, पण दोन्ही लक्षात ठेवत चला. काय अवघड नाही ना हे. लक्षात म्हणजे आपण करतोय एक गोष्टी सिम्पल आहे. नेक्स्ट कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतं? निगेशन ऑफ क्यू, इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी. या दोघांचं रिव्हर्स करायचं फक्त. इथं आहे बघा ते ओरिजिनल स्टेटमेंट. सो सांगा रे काय येईल इथं? इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर, देन आहे बाई हे स्टेटमेंट दिसतंय ना इथं. आता मी मार्क केलेलं आहे बघा हे स्टेटमेंट. हेच फक्त रिव्हर्स करतोय ना आपण. देन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. हे झालं पहिलं. ऑर कसं लिहू शकतो मी याला? जर तुम्हाला हे नाही वापरायचे सिम्बॉल तर कट करा. इफ एक्स स्क्वेअर इज नॉट ग्रेटर दॅन, नॉट लेस दॅन सॉरी वाय स्क्वेअर, देन एक्स इज नॉट लेस दॅन वाय. समजलं आता हे? चला एक लास्ट एक्झाम्पल घेऊया. कळतंय सगळ्यांना? सिम्पल आहे बघा, जास्त डिफिकल्ट नाही आहे ह्या गोष्टी. ओके. ओके. आता लास्ट नंबर 5. अ फॅमिली. जेवढे एक्झाम्पल घेतले सगळे बोर्ड किंवा तुमच्या सीट आलेले आहेत बरं का रे. आपल्या टेक्स्टबुक मधले डायरेक्टली हे क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आलेले आहेत ते. अ फॅमिली बिकम्स लिटरेट. A family becomes literate if the woman in it is literate. If the woman in it is literate. ठीक है? ओके. सो लेट. आता इथं समजून घ्या रे. हे बघा इथं इफ आलाय तुमचा. आता पण आपण जेवढे काही एक्झाम्पल बघितले तिथं इफ स्टार्टिंगलाच येत होता आहे ना. इथं इफ तुमचा थोडासा स्टेटमेंटच्या मध्ये आलाय. सो ऑलवेज लक्षात ठेवा. मी मागचे एक्झाम्पल एक्सप्लेन करताना बोलत होतो बघा, तुम्ही ते ऑब्झर्व केलं की नाही? इफ नंतर जे स्टेटमेंट असतं बघा, सिम्पल स्टेटमेंट, ते आपलं पहिलं स्टेटमेंट असतं. म्हणजे इफ नंतर हे जे द वुमन इन इट इज लिटरेट हे आपलं पी स्टेटमेंट आहे.
ओके, म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला हे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे आणि अ फॅमिली बिकम्स लिटरेट हे आपलं सेकंड स्टेटमेंट आहे. मग लेट पी. ओके, लक्षात ठेवायचं ऑलवेज आहे, मी सांगतोय त्या गोष्टी. इफ नंतर जे हे स्टेटमेंट तुमचं द वुमन इन इट इज लिटरेट हे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे म्हणजे पी आहे हा, आणि मग हा जो सेकंड आहे ओके तो तुमचा काय क्यू आहे. मग पी सांगा काय लिहू इथं. पी द वुमन इन अ फॅमिली, द वुमन इन इट, इट म्हणजे कोण फॅमिली, द वुमन इन फॅमिली इज लिटरेट. ठीक आहे, आणि क्यू काय येईल मग, क्यू विल फॅमिली बिकम्स लिटरेट, फॅमिली becomes literate. Okay, okay, so in a symbolic form is a symbolic form है P implication Q. ओके, सगळ्यात अगोदर मला लिहायचा याचा कॉन्व्हर्स स्टेटमेंट. कॉन्व्हर्स मध्ये काय होतंय, ओके आता रिपिटेशन चालू झालं आहे की नाही आपला, तुमच्या आता डायरेक्ट पाठ झाला असेल. कॉन्व्हर्स मध्ये क्यू आणि पी इंटरचेंज झाला. ओके, क्यू आणि पी. आता तुम्ही लिहिताना ते जसं दिलं तिने स्टेटमेंट तसं त्या फॉर्ममध्ये नका लिहू, आपल्या फॉर्ममध्ये लिहायचं. आता स्टार्ट कशी करायची, इफनीच करायची, इफ. ओके, क्यू स्टेटमेंट काय आहे, फॅमिली बिकम्स लिटरेट. मग कसं लिहिणार आहे सांगा एनीवन. इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट, अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन, येस सांगा आता कोणीतरी मला पुढचं देन काय येईल. The woman in it is literate. द वुमन इन इट इज लिटरेट, बरोबर. ठीक आहे, आता ओरिजिनल स्टेटमेंट काय दिलं ते विसरून जा. आता जे पी आणि क्यू लिहिले ना आपण त्याच्यावरून करायचं सगळं. ठीक आहे, मी इफ हे बा अ फॅमिली बिकम्स लिटरेट क्यू देन. ओके, इफ आणि देन विसरायचं नाही. ठीक आहे ना, हे विसरतं बरं का रे, लक्षात ठेवा. तुम्ही फक्त पी आणि क्यू लिहायच्या नादात लागता, इम्प्लिकेशन असतं. इफ आणि देन विसरून जातं, सो इफ आणि देन विसरायचं नाही. हे झालं कॉन्व्हर्स. ठीक आहे, नेक्स्ट आता मला लिहायचं आहे इनव्हर्स. इनव्हर्स स्टेटमेंट. इनव्हर्सचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, निगेशन ऑफ पी, इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ क्यू. आता पी काय होता बघा, द वुमन इन अ फॅमिली, दिसतं सगळ्यांना पी, मी हे वाचतोय, द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट. याचं निगेशन काय येईल एनीवन. इफ The woman in a family is illiterate. इलिटरेट, बरोबर, इलिटरेट लिहिलं तरी चालेल. इफ अ वुमन, सॉरी द वुमन इन अ फॅमिली इज इलिटरेट लिहा किंवा इज नॉट लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे, आता वरती आपण इन्क्रीज डिक्रीज डिक्रीज इन्क्रीज केलं, इथं मी नॉट वापरतो. ठीक आहे, इज नॉट लिटरेट देन, हां पुढचं, द फॅमिली डज नॉट बिकम, बरोबर, द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. ज्याला डज नॉट बिकम नाही, डज नॉट नाही लिहायचं आहे बघा, त्यांनी काय लिहायचं आहे फक्त, मग द फॅमिली बिकम इलिटरेट. ओके, लिटरेटचा अपोजिट. सो इथं आपण काय केलं, इफ आणि देन तर वापरायचंच आहे आपल्याला, त्याशिवाय तर मार्क पडणारच नाही. इफ द वुमन इन द फॅमिली, इथं नॉट वापरला, इथं डज नॉट वापरला, झालं तुमचं कॉन्व्हर्स. ओके, आणि लास्ट कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सो कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये फक्त आता वरचं जे स्टेटमेंट आहे तेच फक्त काय करतो, मला रिव्हर्स करायचं. निगेशन ऑफ क्यू आधी येईल, मग आता निगेशन ऑफ पी. ठीक आहे, सो इफ हे बघा आता देनच्या पुढचं स्टेटमेंट मला आधी लिहायचं. मग इफ द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. ओके, देन आला देन इथं, देन द वुमन इन द फॅमिली
वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. हेच लिहितोय, वरच लिहितोय बघून मी, माझं काय पाठ नाही ते स्टेटमेंट, वरती बघून लिहू राहिलो मी. द फॅमिली इज नॉट लिटरेट. ओके. इफ आणि देन आला, येस इफ आणि देन. इथं वापरलं बघा मी डज नॉट, आणि इथं पण वापरलं मी नॉट. सो दोघांचं निगेशन माझं झालं. हे झालं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके. हे होते बघा स्टेटमेंट. मी तुम्हाला एक 2च मिनिटात काही होमवर्क क्वेश्चन देतो याच्याच रिलेटेड. जस्ट वेट. ओके. होमवर्क नंबर 6. इफ शी इज इंटेलिजंट. मला वाटतं स्मिताचा घेतला आपण एक्झाम्पल, असं एक हे लिहा आता. इफ शी इज ब्युटिफुल then she is clever. If she is beautiful then she is clever. ओके. सोपं स्टेटमेंट आहे. आणखीन एक करतो आता. नंबर 7. ए फॅमिली बिकम्स लिटरेटचा क्वेश्चन 2022 चा आहे बरं का, सीईटीचा. आता हा फॅमिली आणि बोर्डचा पण क्वेश्चन आहे हा, PYQs मध्ये फॅमिलीवाला. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट होता बघा हा क्वेश्चन, PYQच्या फॉर्ममध्ये आहे हा क्वेश्चन. नंतर मी जो क्वेश्चन दिला, इफ शी इज ब्युटिफुल देन शी इज अ क्लेवर. ठीक आहे. तो नाही आलेला अजून कुठेही, येऊ शकतो. नंबर 7 आहे सीईटी 2020चा क्वेश्चन आहे. सीईटी 2020 असं लिहिण्याऐवजी मी डायरेक्ट PYQs म्हणून लिहितो, चालेल ना रे. इफ राजू इज courageous then he will join Indian Army. Then he will join Indian Army. ठीक आहे. याचा तुम्हाला कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट 3 सीईटी 2023. If a quadrilateral is a square, quadrilateral is a square, then all of its sides are equal. All of its sides, all of its sides are equal. ओके. सो 3 स्टेटमेंट आहे बघा. एवढे करा हे 3 स्टेटमेंट आणि मला तुम्ही पर्सनली मेसेज करून याचे आन्सर पाठवू शकता. ओके. सो जस्ट वेट. कोण कोण प्रेझेंट आहे बघतो मी, आणि मग आपण थांबूया. ओके. शेवटी बरेच जण गायब झाले. आदिती आहे, अक्षय बोडके, आकाश बोडके सॉरी, अंजली आहे, अर्चना लवंडे आहे, स्नेहा आहे, साक्षी गिरवले, ज्ञानदेव शेळके, प्रेम गाडेकर, रोहिणी डांगड, साक्षी साबळे, शीतल चोर आणि सिद्धी लवले. ओके. ठीक आहे. समजलं का लेक्चर मग? येस सर. ओके चला. ठीक आहे मग थांबूया आपण. मॅडमचं लेक्चर आहे पुढच्या 5 मिनिटामध्ये. ब्रेक घेऊन परत या. चलो बाय बाय.